कशी दिसते मी? वा एक नंबर. तुम्ही पण बघून घ्या मुलीवाला अवतार माझा. आणि मी आहे मुलगा, पण मी आता जो कॅरेक्टर प्ले करतोय तो आहे एक मुलीचा रोल. कोणती पोरगी अशी करून दाखवते सांगा. आजी हा तुमचा नातू आहे का? हा मला मुलगा म्हणतोय. व्हिडिओ बघतो हो मी डायरेक्ट खतरनाक व्हिडिओ तुझ्यावाले. मी कोणते व्हिडिओ बनवते? व्हिडिओ बनवता आणि तुम्ही स्टावर नाही मी काय व्हिडिओ बनवू? मला वाटलं की 4 जण आले बा आणि आज गर्दी पण आहे तर 3च तिकीट घ्या एवढं काही नाही. पण त्यांचे एक्सप्रेशन असे ते मला बघून काय करता की ते मला किन्ना समजवतं ते गाईस. त्याच्यामुळे तिकिटाचेच पैसे घेतलेले. आणि त्यांना कन्फ्यूज केलंय मी ही आहे का मी शी आहे. मी खरंच शी आहे, खूप शी आहे मी. या आम्ही शी आहे ते शी, मी शी वाली शी. तर गाईज फायनली ना मम्मीने मेकअप केलेला आहे. आणि बघा भाई काय मेकअप केलेला आहे. मम्मी म्हणे की ना तू चष्मा घालूनच चांगला दिसतो ना, तर चष्मा घालूनच रील बनव. ठीक आहे, चष्मा घालून बनवेल रील. कसं वाटतंय का मम्मी? तूच बनवलेलं आहे म्हणा, तूच मेकअप केलेला आहे. मला मुलगी तूच बनवलेली आहे. बघा मम्मीने एवढा पसारा मांडला होता सगळा आता माझ्यासाठी. आता आहे ना सगळ्यात आधी नख का नेल पॉलिश लाव. नको नको पॉलिश लगेच निघून जाते. पण टाइम लागेल यार खूप लावायला. काहीच नाही वेळ लागत. आणि मग ते नेल पेंट लाव आणि पाण्यामध्ये थंड पाण्यात हात टाकले बस. गाईस तर चला आता मी निघतोय. फक्त रुमाल बांधून घेतला. काय ना लोक बघतात रस्त्यावर. आता काही नाही, रीलमध्ये बघितलेलं चालेल. पण आता आहे ना मम्मी नाही म्हणते. मी तर जायला तयार होतो, वाटलं असंच जातो. मम्मी म्हणे रुमाल बांधून जा. हां असंच जायचं. अरे माईक दे. माईक तर मेन आहे. नाही तर हां दे, माईक देऊन दे. जे महत्त्वाचं आहे तेच विसरत होता मी, माईक. त्याची मम्मी घडी त्याच्याकडे जाते विचारत ते पिल्लू. तर त्याला ना टाकावं लागेल, नाही तर त्याची मम्मीला ना चित्त नाही लागणार. दे याच्यात टाक. एक थांब याच्यात टाक. आता मी निघतो जायला माझ्या शूटसाठी. आणि लांडोर खोरीला जाणार आहे, गार्डनमध्ये करायचं आहे शूट म्हणून. आधी जातो आहे सगळ्यात आधी दीदीच्या स्टुडिओला. तिथे जाऊन आहे ना मला वीक घालायची आहे. मग आम्ही जाऊ तिकडे लांडोर खोरीला. ओके चल मम्मी चल ना. हां बाय. गाईस मी आता आलेला आहे तन्मन डान्स क्लासला. आणि एक दीदीचे रिॲक्शन बघू. ती मला मुलगीच्या गेटअपमध्ये बघून काय रिॲक्ट करते. तर आहे का मध्येच ती. आता ती पण ब्लॉग सुरू करेल. बंद होता. दादाचं लक्ष ना कॅमेऱ्यात गेलं, माझ्याकडे गेलंच नाही आधी. पण एक नंबर दिसतोय तू करत म्हणजे नाही. मम्मीने मेकअप करून दिलेला आहे त्यासाठी. नवीन कॅरेक्टर. काय नाव आहे कॅरेक्टर? राणी. ओ माय गॉड राणी कॅरेक्टर. राणी फॉरेनची बाई. Like I'm like Gen Z girl. I'm not a Desi. I'm a Gen Z. गल्लीतली रशियन. काय रशिया से लड़की आई है. She's from Russia. अभी इसके बाल बड़े हो जाएंगे मैम, लगाओ तो. वेट आपण आहे ना रशियन गर्लचा इंट्रो घेऊया थोडा. पहिले केस चलावा. नाही पहिले केस लावा मग. अरे वेट रशियन गर्ल शी इज फॉरगेटिंग टू वियर अ बिग. हे मागे का? ओ मॅम कॉपीराइट नाही ना. ओके शी इज गेटिंग रेडी. चला का गरज नाही पण त्यात आपले ऑलरेडी कलर सगळं आपण हां चेक करूया. लांब पाय. कारण की ते सगळे हे जे प्रोडक्ट आहे आता हे आपल्यालाच कामात येणार आहे. कोणती पोरगी अशी करून दाखवते सांगा. तर गाईस आम्ही एक केसांना लावासाठी आणलंय. एकदम जिन्सी मॉडेल त्याला मस्त बाई. कशी दिसते मी? वा एक नंबर. वाटतच नाहीये की हा आर्यन आहे.
मुलगीच आहे का मी? तर गाईज घ्या तुम्ही पण बघून घ्या मुलीवाला अवतार माझा. आणि मी आहे मुलगा, पण मी आता जो कॅरेक्टर प्ले करतोय तो आहे एक मुलीचा रोल. आणि मी हा सुनील ग्रोवरकडनं इन्स्पायर होऊन हा रोल मी करतोय. आणि खरंच एक जेनझी गर्लचा रोल मी आता प्ले करणार आहे. आता मी जातो लँडोर खोरीला, लाईट कमी होऊन जाईल नाही तर गाईज. आणि यांनी स्टुडिओ पण मस्त करून दिलं, एकदम छान 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 छान. आता तुमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी ऍड झालेली आहे बरं, जो मुलगा आहे मधून पण बाहेरून ती मुलगी आहे. कसं वाटतंय? छान दिसतंय. ओळखलं मला आधी की नाही? राजश्रीने सांगितलं की आर्यन बघ तेव्हा समजलं. नाही ती नाही, ही होते मला. ही कशी पिंक पण आहे Match पण होऊन ना, जाईल. मॅच पण होते. चलो. चलो हा घेते. चला चला या बाय बाय. चला गाईस. अरे यार केस तोंडा समोर येत आहे, काही सवय नाही ना आम्हाला केस हँडल करायची. ओके सो गाईस आता आहे ना मी जाईल. आणि तुम्हाला माहिती गाईस एवढे जण तोंडाकडे बघतील ना एक मुलगी समजून, आणि काय सांगू यार आता बघतील तर बघू द्या, मला नाही फरक पडत. आता हे येतील, हे मुलं बघतील ना माझ्याकडे. मी कोण आहे? मी कोण आहे? हा पण तुम्हाला आधी कधी बघितलं आहे? कुठे बघितलंय तुम्हाला आधी? पण मी तर मुलगी आहे आणि तू कसं काय म्हणतो मी मुलगा आहे? हा माझे केस कसं काय काढू? इट्स रिअल ब्रो, रिअल आहे हे माझे केस रिअल आहे. कसं काय काढू मी तुझ्या आईला नाव सांगेल, तू मला मुलगा म्हणतोय. आजी हा तुमचा नातू आहे का? हा मला मुलगा म्हणतोय. याला घेऊन आता जस्ट म्हणजे आम्ही स्टुडिओत निघाले नाही, हा तेव्हाचा रिव्ह्यू आता बघूया बाहेर गेल्या बाहेर बाई गार्डन मध्ये मुलं आहे ना असे बघतील ना. माझ्याकडे आहे. Actually- चलो चलो. तर गाईस आम्ही निघालेले आता लांडोर खोरीला जायला. आणि तुम्हाला सांगू बाई एवढे जण बघताय ना तोंडाकडे, काय सांगू गाईस खरंच त्यांना आहे ना असं वाटतं मी मुलगीच आहे म्हणून आहे ना ते बघताय. आणि मी दादासोबत आहे तर ऑफकोर्स बघतीलच या मुलासोबत कोणती मुलगी चाललेली आहे म्हणून. माझा वीक मागच्या मागे वीक चालला जाईल. लेट्स सी रिॲक्शन बघू आता. मेंबर एक गेला. काका पडले, प्रेमात पडले काका. 2 रिॲक्शन आल्या. 2 रिॲक्शन आले. त्याच्यानंतर लाईक मी हे पा पडले पाहिलं त्यांनी. तेव्हा या मावशी पाहिलं, मावशींनी पण पाहिलं. बाबा पण पाहत आहे बाई. हो रिॲक्शन आता समजलं मुलींना का बरं बघ. रिॲक्शन नुसतं रिॲक्शन भेटताय गाईस. चांगला दिसतोय का मी? तुम्ही पोरगी पाहून बघितलं ना माझ्याकडे, तुम्हाला समजलं आधी मी पोरगी आहे. हा पकडा अच्छा. मला समोरचा जो बसला होता म्हणे मी पण मुंबईला राहणारा मुलगा आहे म्हणे, मला माहिती आहे म्हणे आपण तोच आहे म्हणे. मागचा वाला त्याला म्हणता हा पण तोच आहे म्हणे. तुझे व्हिडिओ पण बघतो हो मी डायरेक्ट खतरनाक व्हिडिओ तुझेवाले. मी कोणते व्हिडिओ बनवते? व्हिडिओ बनवत आणि तुम्ही इंस्टावर नाही मी काय व्हिडिओ बनवू? मी व्हिडिओ बघितला, कॅमेरा बघितला मी म्हणून पाहिलं. नाही म्हणूनच बोलले. नाही पुन्हा खरंच वाटलं. इकडे या 2 मिनिटं. मी तोच आहे. मी तोच आहे. हे शिवपुरांचे व्हिडिओ वगैरे बरोबर. बनवले होते ना, ते व्हिडिओ एकदम छान बनवता हो तुम्ही. धन्यवाद. तुमच्या व्हिडिओला मी कमेंट वगैरे करतो, लाईक करतो, फॉलो पण करतो मी. असंच प्रेम बनत देते. राहू तुम्ही व्हिडिओ. धन्यवाद दादा. गाईस आम्ही लांडोर खोरीला आलेले आणि हो ठीक आहे आपण पुढे जाऊ. भाई बट गर्दी तर बघा किती गर्दी आहे यार. लिटरली एवढी गाडी लावायला जागा नाही. गाडी तर सोड, आपण शूट भाई. गाईस आम्ही लांडोर खोरीमध्ये आलेले. ओके आता आमच्या शूटसाठी आम्ही तिकीट काढायला गेले. ओके तर तिकीट मी काढलं आणि मी त्यांना ना मुलीच्या ह्याच्यात का ती आम्ही 4 जण आहेत, 4 तिकीट. ओके 4 तिकीट. ओके मग त्यांनी काय केलं, ओके दिले. ते मागचे काका 3च काढा लिसन यू डोंट नो एनिथिंग एल्स बिकॉज याचा फेस ना पुढे होता. तर मी आहे ना मी बघते मागून म्हणते की आम्ही तुम्ही, आणि मला वाटलं मी यांना विचारलं की 3 म्हणजे नेमकं कोणाला म्हणतात. ते म्हणे नाही म्हणते कोणाचं तरी सांगता. मग मी परत दोनों को भी स्टोरी टेलिंग आता नहीं है, कैमरा पकड़ के करे. मैंने कंफर्म किया तो उन्होंने मुझे बोला कि ये
रहने दो. मुझे लगा की इसको पहचानते होंगे की रील्स बनाता है कॉमेडी वगैरे कंटेंट. तर मला वाटलं की ना ओळखत असतील तर ते त्यांचं म्हणणं होतं हा सांगेल. मला वाटलं की 4 जण आले बुवा आणि आज गर्दी पण आहे तर 3च तिकीट घ्या एवढं काही नाही. पण त्यांचे एक्सप्रेशन असे आहे ते मला बघून काय करता हा मग म्हटलं मला समजून गेलं ते का कारण ते मला किन्ना समजत होते गाईस. त्याच्यामुळे यांचं त्यांनी लोक- तिकिटाचेच पैसे घेतलेले. आणि यांना समजलं नाही ते मला माझ्या तिकीटला का बरं फ्री बोलताय. मग मी त्यांना सांगितलं म्हटलं ते मला किन्नर समजता. खूप हसला मी खूप खूप खतरनाक. तिकडे कॅमेरा अलाउड नाही ना म्हणून आता इथे येऊन आम्ही ते शूट केलं. पैसे बचाने की टेक्निक है गाइस. ऐसे आप पैसे बचा सकते हो सिर्फ चाल बदल के. तिकडे चालता ना शूट करताय. हे आपल्याला कुठे जायचं आता शूट करायला नाही ना. ओके लेट्स गो. Actually, we're finding one boy Okay. who narrated your content. Who? So we are searching him right now here या nearby us, but everyone watching him. They are confused. She's he or he's or she. इथे मी सगळ्यांना कन्फ्यूज केलंय. मी ही आहे का मी शी आहे. मी खरंच शी आहे. खूप शी आहे मी. He's telling I'm she. या आम्ही शी आहे. ते शी मी शी वाले शी तू शी शी ते वाला शी. झालं ना ती जॅक्शन खाली खाली पकड. Why everybody stop me like this? Why? I'm not. You are looking so beautiful. Yeah, I'm looking so hot. That's why everyone look at me. People, guys, people Light telling color, each light- other, look at him, look at her, look at him. Who are very interesting for reel. अरे वो रील साठी एक मुलगा शोधा. हा, अरे that's यार. one boy. केव्हा आणतो? Hi guys. Hi guys. Yeah. अरे गाईज वाले शूट करून देतील आपल्याला. काय गाईज वाले ते शूट करून देतील बट आपल्याला एक मुलगा हवा. शिकले. अच्छा ओके. कोणा टाइम आहे का? अरे मला वाटलं मला हाय करताय गाईस. पांचे ना एक पोरगा शोधताय कारण हां आर्यनचाच ब्लॉग आहे. मी शूट करतो. अरे यांचं कपलचं शूट चालू आहे बाजूला वा. कोणी शकणार मेमरी कार्ड फुल होऊन जातं. गाईज चलो बाय बाय. बाय. फायनली आमची रील बनवून झालेली आणि तुम्ही विचार करत असतील आम्ही कुठे आता आम्ही आलेले कॅफेमध्ये शूट केली बिकॉज लाईट जात होता ना तर मी थोडा उशिरा येईल 5 वाजता तर त्यामुळे आता आम्ही मस्त कोल्ड कॉफी पिताय आणि रील पण छान शूट झालेली आहे. अनएक्सपेक्टेड लास्टची जी लाईन होती ना मला पण माहित नाही बट मी असंच कंटिन्यू केलं आणि हा बिकॉज ऑफ दिस कॉफी आणि वाले भैया वगैरे विसरून. छान झालेली गाईस रील. इथे दादा आहे दीदी आहे हिची बहीण आहे दीदी तर हिने खूप हेल्प केलेली आम्हाला. तिनेच पकडलेला होता मोबाईल कॅमेरा शूट रील शूट तीच करत होती. तर गाईस आम्ही फायनली निघालेले आता पाणीपुरी खाऊन आणि तिकडे पण एक शूट केलेलं आहे आम्ही. आता चाललेले आम्ही परत स्टुडिओला. तिथे माझी हे पण आहे बॅग पण आहे. तिथे ड्रेस चेंज करून घेईल परत वीक पण काढून घेईल आणि मग त्यानंतर मग मी पण घरी जाईल तिथून. यांनाही बाहेर जायचं आहे. कोण काय म्हणे काय मुलगी आली म्हणे मुलाच्या ह्याच्यामध्ये मुलगा आहे बहुत मुलगा. ओके. तुझं गाव काय आहे ग सुंदरी सुंदरी तू ओजी एकदम फाईन आहे थोडीशी. राजश्री हॅलो. गाईस परत मी माझ्या गेटअपमध्ये आलेला आहे आर्यन भावसारमध्ये. राणी नाव होतं माझं त्या गेटअपमध्ये आणि मी आता आलेलं आहे आर्यन भावसारच्या गेटअपमध्ये. फक्त मेकअप वगैरे आता घरी जाऊन सगळं धुईल. ते नेल पॉलिश पण काढावं लागेल. आणि दीदी जमलं तर परवा पण आपण हा शूट करू याचाच जेन्झी गर्लचा. आपण काढून ठेवा ना. ऍक्च्युली आम्ही पण तेव्हा काहीतरी कॅरेक्टर घेऊ आपले.
तुम्ही ना ह्या रूममध्ये काहीतरी लावा, एको होतोय आवाज खूप. सो गाईस मी आतापर्यंत आलेला आहे घरी आणि आता फक्त तोंड वगैरे धुवायचं बाकी आहे. तोंड वगैरे धुतो आणि भाई आज खूप थकलेला आहे. झोपता येते छान आणि मम्मीने मेकअप करून दिलेला होता, तो अजून पण आहे. मम्मीला दाखवलं मी की मी कसा दिसत होता, तर कसं वाटलं मम्मी बघून? चांगलं वाटलं, मुलगीच वाटत होता. विग वगैरे घालून ना, विग वगैरे आणि तो टॉप वगैरे घातला ना, त्यानंतर मग थोडं ते वाटायलाच लागतं जर मेकअप वगैरे तसा केला तर. आणि बघू परवा पण मला इच्छा आहे परवा परत असा एक शूट करायची याच कॅरेक्टरचा आणि आता थोडं वेगळीच काही स्क्रिप्ट असेल तर बघू आता काय होतं. बट आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. बघा मम्मी तुला माहिती का लोक असे बघत होते ना, म्हणजे काय सांगू, जेव्हा मी गाडीवर जात होता ना तेव्हा मम्मी ते पूर्ण हे घातलेले होते की विग आणि तो टॉप घातलेला होता ना, असे लोक बघत होते ना. हां आणि तुम्ही तो व्हिडिओ तर बघितला असेल पेट्रोल पंपवाले काका मी तुमचा व्हिडिओ पाहतो म्हणे. हां त्याने मला ओळखून घेतलं पण मी मुलीच्या आवाजात बोललो. म्हटलं काका तुम्ही कोण आहे, म्हटलं मी नाही ओळखलं. आणि ते असे चालले गेले, त्यांचा तोंड असं म्हटलं काका मीच तो या म्हटलं इथे. ते घाबरून गेले होते खरं पण मग तो तेव्हा नाही लावला होता ना जेव्हा मी ते मुलीचं हे करून गेलो होता तेव्हा. चला गाईस या ब्लॉगला मी इथे एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसलं सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.